उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम। चहापानानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। सरकारनं आमच्या मतदारसंघात निधी दिला नाही, जे आम्हाला निधी देत नाही त्यांच्यासोबत चहा कसा पिणार, भास्कर जाधव यांचा सवाल। सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झालेत। भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारमध्ये चढाओढ सुरू। भास्कर जाधव यांचा सरकारवर हल्लाबोल। तर आम्ही संख्येनं कमी, मात्र सरकारची पापं जास्त, अशी टीका। लाडकी बहिणींच्या सुरक्षिततेकडे सरकारचं दुर्लक्ष। महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेनंतर विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली सरकारनं पाठ थोपटून घेतली, वडेट्टीवारांची टीका। नागपूरच्या रवी भवन परिसरात विरोधी पक्षांना बंगले नाहीत, रस्त्यावर सुद्धा पत्रकार परिषद घेऊ, आहे त्या परिस्थितीमध्ये जनतेचे प्रश्न मांडू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी कल्याण डोंबिवलीला निधी दिला। फडणवीसांचं कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेसकडून वोट चोरीचं प्रदर्शन। बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शनाचं आयोजन, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती। इंडिगो पुन्हा पुरवत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाईट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। डीजीसीएकडून इंडिगोला काणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू, इंडिगोची माहिती। मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द। इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो विमान सेवेवर परिणाम। स्पाइस जेट कंपनीकडून अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेकडून मदतीचा हात। बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या। आज रात्री 9 वाजता पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे धावणार। एडीएमसीच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम। 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवारांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला, नरेंद्र पवारांची मागणी। नाशिकच्या तपोवनात पर्यावरणप्रेमींची मोठी गर्दी। पथनाट्य, कवी संमेलन, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। जीवदया अभियान सुरू करणार। जैन मुनी निलेश चंद्र यांची घोषणा। जैन समुदायामधील लोकांना एकत्रित करणार। प्राण्यांसाठी लढणं हा आमचा धर्म, निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। मुंबई पुणे जाणाऱ्या डेक्कन क्वीनसह 10 रेल्वे गाड्या आज रद्द। लोणावळ्यामधील रेल्वेच्या कामासाठी ब्लॉकची घोषणा। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 16 तासांचा ब्लॉक असणार। मुंबईमध्ये 8 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पाणी कपात। पालिका तानसा जलवाहिनी बदलणार। 17 विभागांमध्ये जवळपास 15% पाणी कपात। पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचा आवाहन। ठाण्यामध्ये कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, एक आरोपी फरार। केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार, फरार आरोपीचा शोध सुरू। गाडीला कट मारल्याच्या रागातून वसईमध्ये तुफान हाणामारी। तुंगारेश्वर फाटा परिसरामधली घटना। 9 ते 10 जणांकडून दांडके, लोखंडी रॉडनं मारहाण। उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं, हे प्रकरण इथेच संपलं, आता पुढे जाण्याची वेळ। सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती।